पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात मान्सून सक्रिय असून 2 जुलै रोजीही अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे। राज्यात एकूण 2 ठिकाणी रेड अलर्ट, 12 ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोकणात सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आलाय। ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट कायम आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे। पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे घाटमाथा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आहे। जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे। अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच मुसळधार पावसाच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा तसेच नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।